सलकीच्या बिया जाते जाते टाकायच्या का? हो टाक, शिल्लक शिल्लक टाकायच्या. हा 2 2 4 4 कुठे पाक आपलं घाई घाई जसं चालतं तसं. हा लगे टाकत टाकत न्यायच्या. मस्त आपलं आपली पात फुटली की फिरत जाऊन बसायचं आपण. बोलले का? हा आपण घाई घाई टाकलं का नाही आपली पातही लवकर फुलते. मस्त बसायला भेटते आपल्याला. हा मस्त आपण तिकडे बसत जाऊ. हा पण काय तर बे हे आपल्याला अर्धीच मजुरी आहे ना. हा त्याला 200 रुपये आपल्याला 100 रुपये. हा अर्धी मजुरी म्हटलं आपण काय टेन्शन घ्यायचं. हा टाक टाक मस्त आता चांगलं. जाऊ दे टेन्शन नको घेऊ. अगर बरो कंदील आबजी राहिली तिकडे. हा थांबा चुपचाप राहा तुम्ही. आता काय बोलू नका. हे बरो इकडली परेड लावून झाली वाटते ना रे. हा इकडे काय करू राहिले तुम्ही? काय नाही बाबाजी, हे वाक्याला शी आली होती म्हणून आम्ही आलो त्याच्यासोबत. अबे लेका वारातच बसले होते का बे? नाही बाबाजी, ते धुल्याला बदलावताना शी करायले. हा तेच म्हणतो, नाही तर वारातच बस चालले का? हा आपल्याला वारात फिरायला लागत असते इकडे तिकडं. आणि पाणी गिनी आणलं होतं का नाही रे? हा हो बाबाजी, त्या लवणात आहे ना त्याचा डोबला आहे ना त्या लवणात तिथे गेलता ते. सांगा आता 1-2 ठोक नाही झाले तर लवणात लगे पाणी आलं का लगे? हा जाऊ द्या बा, बरंच बरं आहे. बरं मी काय म्हणतो, ते कुठे जगण्या गिन्या कुठे बाकीचे? तिकडे झाडाखाली बसले वाटते तिकडं. बरं चला मग तिकडं, चला लवकर पटापट का ते झालं पाहिजे का? वावर आपलं पटापट लवकर झालं पाहिजे. वावर झालं की सुट्टी आहे तुम्हाला. वावर झालं की सुट्टी आहे म्हणते. हा वावर का होते का ते संध्याकाळपर्यंत वावर होत नाहीये. बरं ठीक आहे चला. बापरे मस्त आराम चालू आहे रे तुमचा तर. हा मस्त झाडाखाली बसले. अहो कंदील आबाजी आताच तर बसलो. हा हे वाकायला संडास आली होती, ते संडास करायला गेलता तिकडं म्हणून आम्ही बसलो जरा वेळ. कायची संडासन गिंड असले का? काय सगळे नाटक आहे तुमचे? हा काय का पटापट काम करायचं तर. हा चला आता घ्या ना पटापट. हा एवढं वावर झालं की घरचा ना वाटलं शेकपरी. कायचं वावर लवकर होते बाबाजी. हा संध्याकाळच होते या वावर आले. अबे लेका असं तुम्ही बसून बसून राहिले तर कसं होईल वावर? हा उठा ना, चला ना, घ्या ना. घ्या ते पाणी पित असेल ना. चला लवकर पटापट चालू करा. खरंच बा या कंदील आबाजीला बायाच पाहिजे ता. ते बाया बरोबर टाइमपास करते ता. हा पाणी पिऊ दे, हे करू दे, हा तंबाखू खाऊ दे, पान खाऊ दे, सुपारी खाऊ दे. हा आम्ही पटापट लेकर करू आलो तर आम्हाला म्हणते तुम्ही बसून राहता म्हणते. किती पटापट करू आलो आबाजी आम्ही. हा बायापेक्षा बरं आहे ना. बाया बसत बसत मस्त आरामशीर करते कामा. हा आम्ही किती पटापट करू आलो. आता हे पाणी संपलं. पाणी आता पाणी घेऊन या आमच्यासाठी. अबे लेका मगाशीच आणलं होतं बे भरून. हा लगेच संपलं का बे? आज सांडून दिलं का काय केलं बे? आणून घेऊन काय दिलं आबाजी? ताण नाही लागत का? ताण लागली तर प्यायला पाणी पाहिजे. आम्ही 5-6 जणांना पाणी प्यायला कमी लागते का? अबे मग तुम्हाला सकाळीच तर म्हटलं होतं बे प्रत्येकाने एक एक कॅन घ्या म्हटलं सोबत. हा तेव्हा घेतलीस ती जमलं नसतं का? हे आता पाणी आणायला का जवळ जावं लागते तिकडे शांतारामच्या वारात जावं लागते दूर. आम्ही जातो ना मग. संकान मी जातो. आम्ही दोघं जातो आणि घेऊन येतो पाणी. हे दोघं जर तिकडे गेले तर हे बाकीचे काम करते का इथं? हा सगळं काम आपलं हे होईल ना. संध्याकाळपर्यंत झालं पाहिजे नाही सगळं वावर. अरे तुमचं काम चालते तुम्ही पटापट. हा मी आणतो. दे ते कॅन आण, मी आणतो भरून. ठीक आहे आणा ना बा. नाही तर आणत होतो म्हटलं आम्ही दोघं जण जाऊन. तुमचे पाय दुखत असेल तर. हो मोठ्या काळजीचे रे. हा सगळे लेका कास्तकाराची हेलच करताना तुम्ही. पाणी आणून द्या, हे आणून द्या जाग्यावर. हा राजेशाही ठाट असते का तुमचा? हा मजुरी द्या आणि वरतून तेव्हा तुमची पाण्याची व्यवस्था करा, याची व्यवस्था करा. दूरचं वावर असलं का याटो सांगा लागते. नाही तर तुम्ही यालेच 12 वाजवता. म्हणून तर कास्तकार लोक हे शेती करायला कंटाळले का? हा या तुमच्या अशा वागण्यामुळे. एकदा पहिलेच तर त्याच्या मागे टेन्शन कमी असते का? आता तुम्ही बरोबर काम करा बरं. हा मी आणतो. दे पटकन आणतो ते पाणी भरून. आणि ते सरकी बरोबर टाकू राहिले तुम्ही. नाही का पायजा बरोबर. बरोबर तुम्ही सांगितलं तसंच टाकू राहिलो ना आम्ही. हे यायचं यायला विचार बाया तिघाले ते टाकू राहिले का नाही बरोबर ते. ते दत्त्या भोल्या 2-2 दान टाकू राहिले बरोबर रे. हा ते वाकायला बरोबर सांगतो. 2-2 दाणे नाही थांबा ना म्हणा तुम्ही आता. हा आम्हाला मजूर कमी देता ना. थांबा ना आता पाहा ना तुम्ही. हो आबाजी बरोबर टाकू राहिलो आम्ही. काही टेन्शन नाही. बरोबर मी सांगितलं वाकायला बी सांगितलं बरोबर टाकायचं. हा तेच म्हटलं. नाही तर करसासाठी आमची लेका. बरं चालते तुमचं काम. हा मी आणतो ते पाणी घेऊन येतो. तोपर्यंत तुम्ही चाल द्या. शांताराम मग तर मस्त ताशी लागला तुया. हा मस्त फेरे चालू आहे बाबा. अहो कंदील आबाजी हे हिरव्या शेंगा इकासाठी पेरला ना मग. हा मस्त जमलं का नाही? केले काय पाहा लागते का? हा सोयाबीन पेक्षा एक नंबर आहे ना काम. पोत्रा सगळं का शेंगा इकल्या जाते ना तुमच्या. एक नंबर काम आहे तुझं. मग मेहनत आहे ना हो कंदील आबाजी. पहा ना आता किती लवकर पेरायला लागला हे. हा आता पहा आमचा मुंग आलेला आहे. आता कोणाचं आलेलं नाही काही पीक. आता पहा बरं रुई डुकर सगळे इकडे जोर मारते तर इथून हालता तरी येते का आम्हाला वावरातून. बरं आहे ना मग. सोयाबीन पेक्षा तर बरं आहे ना बे. हा सोयाबीनला भाव तरी आहे का काही? हा हे त्यापेक्षा बरं आहे ना. मस्त हिरव्या शेंगा इकता येते का नवाईच्या कोणी घेतात ना. हा एक नंबर आहे ना हे. मग त्यासाठीच तर पेरला हे लवकर. 20 रुपये पावनं येरी जाते रे. 80 रुपये किलो येरी घेते कोणी. हा
धरला की आता याला टेन्शन नाही, काही मशीन मधून काढायचं गरज नाही ना, काही नाही. धरल्या शेंगा तोडल्या की टाकल्याच होय बाजारात. का रे पण हे पाऊस येऊ नाही राहिला ना, आणि 2-4 दिवस जर पाऊस नाही आला तर मग हे राहील का तुझ्या मग? त्याची व्यवस्था आहे ना कंदीला पाहिजे, काय टेन्शन आहे आपल्याकडं. हा पाणी आलं नाही ते बाई लगेच टप्पा लावायला सुरुवात करता येते. हे बघ सगळं पंप गिंप मोटर सगळं हजरच आहे इथं, काही टेन्शनच नाही आहे. आणि तसं पाणी येतेच ना, मागं पुढे येतेच. कुठं जाणार आहे पाणी ते जाऊ द्या, पण ते तुमची पराठी लावून झाली का नाही? हा आता पाण्याचं काही सांगतात नाही बरं, पाणी लागले की एकसारखं लागू शकते 8 दिवस. तुम्ही लावून घ्या लवकर बरं. काय बे शांताराम, हे लेकर बरे पडेल म्हटलं, ते लेकर तर त्या बायापेक्षा हे आहेत. हा याले बी पाणी नेऊन द्या, हे करून द्या. ते मगाशी एवढी मोठी कॅन भरून दिली, काय काय त्यानं सांडवलं का काय केलं काय माहित, केली लगेच रिकामी. जा म्हणे पाणी घेऊन या म्हणे. आता ती येतो म्हणे, पण तेल जर पाठवलं तर ती इकडे टाइमपास करत बसतील. म्हणून मी म्हटलं जाऊ दे वा, आणतो बा पाणी. जाऊ द्या ना, आपलं काम होण्याशी मतलब आपल्याला. झालं असेल ना आता, आठवत आलं असेल ना. अरे आता लावून द्यायची. हा पण लेकराचं काम तुला माहित नाही का? जरासा कंटाळा आल्यासारखा झाला की मग ते बया संडासारी मध्ये तिकडे जाते तर लावून आता तिकडेच बसते 15 मिनिटं. होते हो कंदीला पाहिजे, लेकर बी पटापट काम करतात ना. ते लागून म्हटलं की हरकी ते पाहतो बा आता पाणी नेपर्यंत अर्ध निर्णय झालं पाहिजे वावर म्हणा. जातो ना आता, पाहतो तिकडं. बरं न्या मग, तिथं विहिरीजवळच आहे बकेट. हा नाही तर बसाल तर बसा जरा वेळ. नाही रे बाबा, मी जर इकडे बसलो ते लेकर तिकडे दिवा लावतील. हा पाहा लागल ना, ते 2-2 दाणे बरोबर टाकते का नाही टाकत ते. बरं जा मग या. वाकया ती ओटी भरून दिली होती ना, आणि मधात कशी काय संपली रे? हा मगाशी बी लगा त्या दत्त्या भोल्याची त्याची बी लवकर संपली, तुमची कशी काय लवकर संपू राहिली? हा आमच्या ओट्या आहे ना आणखी. अबे का 2-2 दाण टाकू राहिले ना, का जास्त जास्त टाकू राहिले? 2-2 दाण टाकू राहिले ना, ते माझी ओटी लहान आहे ना, लहान आहे म्हणून ते संपत असेल लवकर. आयची लहान घेऊन बे, सगळ्याला सारखंच बियाणे घेऊन राहिलो ना आपण. हा तुमची लगा लवकर संपू राहिली, काहीतरी घोलावू. ती ओटी फाटलेली नाही ना, पहा बरं, चक्कर चक्कर फाटलेली असेल ना, तर छत्र गित्र पडलेलं असेल त्याले. ओटी कधी आपण बांधून देईन तशीच आहे ना, पडलं नाही याच्यातून सांडलं नाही वा. बे सांडलं नाही तर मग गेलं कुठं बे? बियाणे गेलं कुठं? आम्हाला सारखंच घेतलं होतं ना आपण सगळ्यांनी. आम्ही बरोबर टाकू राहिलो भाऊ. हा द्यायचं असेल दे भाऊ, नाही आम्ही एक एक दाणा टाकतो. मग सांगतो कधी आपण तू ना सांगून देणार म्हणतो ना बियाणं आम्हाला. घ्या रे बाबा घ्या, या काय टाकायचं टाका बाबा, आम्हाला काही नाही करायला लागत. ते कंदील आपले आले तर ते पाहतील मग. जाऊ दे रे जगन, घेऊ दे त्याच्या हाताने किती घेते ते टाकतो मित्रा बरोबर, टाकू दे ना, आपल्याला काय करायला लागते. घ्या रे बा घ्या, टाका फक्त बरोबर टाका फक्त. हा तुमच्या मनाने. कंदील आबाजी कुठे राहिले काय माहिती? हा पाणी आणायला किती वेळचे गेले ते? हा बसले असेल तिकडे शांताराम काका सोबत गोष्टी सांगत. ए बरो आले मी, तुम्ही झाला खाली? हा एवढ्या लवकर भुका लागल्या का तुम्हाला? मी तिकडे पाणी आणायला गेलो, मला वाटलं मस्त चालू असेल काम. हा तुम्ही तर मस्त उभी राहिली इथं. अहो आबाजी हे सरकी संपली ना, सरकीचं बियाणं संपलं नाही. अबे काय म्हणतं? अबे बियाणं संपलं काय? अबे बरोबर एवढ्या वारापुरतं आणलं होतं आपण. असेल पाय पाय त्या दुसऱ्या थैलीत पाय. नाही ना आबाजी, या कोणाच थैल्यात नाही, सगळं संपलं. अबे बरोबर टाकलं का नाही तुम्ही? हा का घोळ केला? जास्त जास्त टाकलं का बे? का फेकून दिलं कुठं? मी बरोबर टाकलो आबाजी, या तिघाला विचारा. ये ना जरा जास्त टाकलं काय काम माहिती, याची ओटी लवकर संपत जाय. नाही आले बुजन ना, आमचं नाव घालतं. हा आम्ही बरोबर टाकलं ना कंदील आबाजी, बरोबर टाकलं. ते बियाणं कमी असेल म्हणून. कमी मी बरोबर आणलं होतं ना, बरोबर पुरणार होतं ना आपल्या वावराले. काहीतरी झालेलं का तुमची? ओटी किती फाटली का कोणाची? का काय कुठं सांडलं? आबाजी सांडलं गेलं नाही कोणाच्या ना. मग का बियाणं का मी बरोबर आणलं होतं ना. आता काय करू आता, बियाणं भेटते तरी का बिल का हे? आता कोणाजवळ भेटल? एकदा पहिले असते का हे कापसाचं बियाणं लवकर भेटत नाही पराठीचं. हा इकून तिकून कसं भेटलं का तुम्ही? का घोळ केलाय का सगळा? काहीतरी घोळ केला. आता कुठं पाव काय माहिती, शांतारामला विचारून पाहा लागलो. तुम्ही जेवून घेतोपर्यंत मी पाहतो बियाणं आणतो तिकून. हा आता हे वावर झाल्याशिवाय जात नाही भाऊ आपल्याला. हे नुसता टाइमपास करत बसताले का तुम्ही? काय टाइमपास केला आबाजी, हे बियाणं संपलं, आम्ही काय करू? काय आम्ही काय करू म्हणतं? याच्यापेक्षा का बाया सांगितल्या असत्याच परवडल्या असत्या. त्याने तरी बरोबर टाकलं असतं का, जरा उशीर लागला असता. एखादी बाई शिल्लक लागली असती, पण का बरोबर टाकलं असतं त्यानं. हे बियाणं का स्वस्त आहे का? एक तर भेटत नाही ना भाऊ वेळेवर. हा घ्या घ्या जीवनात आहे तुम्ही, मी पाहतो काय करायचं ते. काय आले का शांताराम, या पुराण सगळा घोळ केला वाटते भाऊ. हा बियाणं मी बरोबर आणलं होतं ना. यानं का काय का जास्त टाकलं का काय माहिती, का ओटी किटी सांडली एखाद्याची. हा सगळं बियाणं संपून टाकलेलं का अर्ध्यातच. केलं वाटते पोरानं सगळा गोळ केला वाटते वा. याच्या टाकला असेल, मुठमुठ टाकला असेल, काही सांगता येत नाही. कंदील आबाजी तुम्ही जरा कमी आणलं असेल, नाही तर काही सांगता येत नाही. नाही तर असेल एखादी पुढी गेली त्या थैली गेलीत, पाहिलं का नाही? ना सगळं हुसक वाचक केलं म्या, काही नाही ना, सगळं संपवलं त्यानं. अरे एखादी थैली आहे का तुझ्याजवळ? बाबूजी माय काय पराठी लय लवकर लावून झाली ना. ते जर असं उरलं होतं बियाणं तर मी आता देऊन टाकलं, त्या देवदासले देऊन टाकलं. आता कसं करावं रे?
हा बियाणं आता कुठं भेटत आपल्याला? हो कंदील आबाजी, हे कापसाचं बियाणं भेटत असतं नाही, तेच तर कसं तरी तुम्हाला भेटलं राजो. हा आता नाही भेटत तुम्हाला. त्या दुकानानं थैले संपलेले आहेत. मी 2-3 वेळा गेलो. तुम्ही एक काम करा, तुम्ही ते आपल्या प्रभाकर पाटलाचीत जा. त्याची इथं कसं माहिती का, ते गावरान सरकी आहे. गावरान सरकी त्यांनी लावायला आणली होती. मग त्याला पॅकेट भेटले, पॅकेटच लावले. तर त्याच्याजवळ आहे ते उरलेली, ते देतील मग तुम्हाला. गावरांसारखी मग लगा हे अर्धी आणि ते अर्धी होईल ना? जाऊ द्या ना, काय होते. हा आवरेज येते त्याला बी, काय टेन्शन नाही. पाहा लागले का? नाही तर आणखी आता उलसं सोयाबीन पेरल्यापेक्षा ते आणायला लागत त्याच्याकडून. जातो बा मी घरी. हे पोरं इकडे थांबलेले आहे ना, पटकन आणून द्यायला लागेल ना. आजच्याच पुरं करून टाका लागेल, नाही तर जातील ते घराकडे ते पोरं. बरं जा मग, भेटते पाटलाची तर नक्की भेटते तुम्हाला. जा. झालं हो पाटील, तुमच्याकडे सरकी भेटली. हा नाही तर मला आता सोयाबीनच पेर लागलं असतं. पॅकेट आणले, पॅकेटच लावले, मग हे काही लावली नाही. झालं ना बा, मला तरी भेटली ना, माया काम आली ना. चला चला जातो बा मी, जातो. ते पोरं थांबलेले आहे तिकडं. मुकरतो मी बाई, कुठं फिरून राहिल्या म्हणा. सांगा आता, कंदील आबाजीवर गाडी आहे बरं. हा गाडीवर टाकून न्यायचं ना ते बाचक. हा चालला डोक्यावर घेऊन. लय कंजूस आहे नाही बुडा. हा पेट्रोल वाचासाठी गाडी नसेल आणली त्यानं. हा काय घेऊन चालला काय माहिती. हो कंदील आबाजी, पोटात काय आहे हो? काय घेऊन चालले? सरकी होय हो बाई. सांगा आता, लहान कैसर नाही काही बुडा. हा मी सरळ विचारलाय ना, काय घेऊन चालले ते. हा मला म्हणते सरकी होय म्हणते. हो कंदील आबाजी, लहान हेकर आहे हो तुम्ही. हा मी सरळ विचारलाय तुम्हाला की पोटात काय आहे म्हणून. हा मला म्हणता सरकी होय. हा तुम्हाला काय जराशी लाज आहे का नाही? हा काहीतरी काय चांगलं बोलू राहिली मी, तर लगेच तुम्ही मला उलट बोलता. आता या तुम्ही माझ्याकडे. जेव्हा तुम्हाला मजूर पाहिजे असले ना, तेव्हा सांगतो तुम्हाला मग मी. हा मला उलट बोलता. कुंभाजी तसं नाही. आता ह्या बुडीला भडकाल काय झालं? हा हिने विचारलं पोत्यात काय आहे. आता सरकी आहे पोत्यात, म्हणून मी सांगितलं बा होय बाई सरकी. सांगा आता मजूर देत नाही म्हणते आपल्याला. हा कसं करावं रे बाबा, या बायाचं काय बोलावं काय नाही. याले बोलता येत नाही जरसं बा. संध्याकाळी समजावता येईल. मजूर जर नाही दिला आपल्याला तर कुठून आणणार आपण? बाहेर गावून मजूर आणणार पडते का? चला तिकडे ते पोरं वाट पाहत सर, नाही तर जातील घराकडे ते निघून.